चला तर मंडळी, उन्हाळा खूपच वाढलेला आहे. अशा वेळेस आपल्याला मस्त थंडगार आईस्क्रीम खाण्याचा एक मोह होतो. तर आज मी घरच्या घरी अगदी सुंदर असं आईस्क्रीम बनवून दाखवणार आहे, कुल्फी टाईप आईस्क्रीम. तर चला तर मंडळी, आपण काय काय घेतलंय ते बघूया. मी इथं मोल्ड घेतलेला आहे आईस्क्रीमचा, कुल्फीचा 2 in 1. इथे साखर घेतलेली आहे, ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत. इथे मी दुधामध्ये केशर भिजत घातले होते. इसेन्स आहे, व्हॅनिला इसेन्स. इथे मी विकफिल्डचं कस्टर्ड घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता, हे असं मार्केटमध्ये भेटतं, हे घेतलेलं आहे मी. ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत आणि वेलची पावडर घेतलेली आहे. इथे मी दूध गरम करायला ठेवलेलं आहे. मस्त दूध आपलं छान गरम झालेलं आहे. आता आपण पुढची प्रोसिजर करूया. सर्वप्रथम आपण हे ड्रायफ्रुट्स आहेत ते मिक्सरला थोडेसे क्रश करून घेऊया. खूप बारीक पावडर नाही करायची, साधारण ते सर्वप्रथम करून घेऊ. इथे आपण असं क्रश करून घेतलेले आहेत ड्रायफ्रुट्स. आता आपण काय करणार आहोत, ह्यातलं दूध, मी इथे दूध काढलेलं आहे 2 ते 3 चमचे. ह्यामध्ये आपल्याला एक विकफिल्डचं कस्टर्ड आपण त्याच्यामध्ये टाकूया, 2 ते 3 चमचे. तर आता आपण या दुधामध्ये हे कस्टर्ड मिक्स करूया छान. तीन चमचे घेतलं होतं मी कस्टर्ड. आता आपण 1 वाटी साखर घेतलेली आहे, ती आता दुधामध्ये घालूया आपण. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. मी छोटी वाटीच घेतलेली आहे आणि हे चांगलं मिक्स करूया साखर दुधामध्ये. मी दूध गरम करूनच घेतलं होतं आधीच. तर त्यामध्ये आपण साखर चांगली मेल्ट करून घेऊया. त्यातच आपण वेलची टाकूया क्रश केलेली. ड्रायफ्रुट्स आहेत ते टाकूया, पावडर मिक्सरला बारीक करून घेतलेलं. परत मिक्स करूया छान. अगदी सोपी रेसिपी आहे. इथं केशराचं दूध घालूया आणि ते कस्टर्ड मध्ये मिक्स केलेलं दूध घालूया आपण. आता हे 5 मिनिटं आपण छान गरम करून घेऊया, असं हलवतच. तर तुम्ही बघू शकता, आपण हे दूध छान गरम करून घेतलेलं आहे. गॅस आता मी बंद केलेला आहे. सर्व आपण त्याच्यामध्ये साहित्य घातलेलं आहे आईस्क्रीमचं. आता हे दूध आपण थंड करून घेऊया. तुम्हाला टेक्स्चर पण दाखवते मी कसं झालंय. तर आता आपण हे थंड करून घेऊया. मस्त आता आपण थंड करून घेऊया. घरच्या घरी बनवलेलं होममेड आईस्क्रीम म्हणजे चव, ताजेपणा आणि प्रेमाचा गारवा अनुभवण्याचा एक खास आनंद. दूध, कस्टर्ड पावडर, साखर, ड्रायफ्रुट्स आणि आपल्या आवडीच्या फ्लेवरपासून तयार केलेले हे आईस्क्रीम बाजारातील आईस्क्रीमपेक्षा अधिक नैसर्गिक आणि स्वादिष्ट असते. प्रत्येक घासात मिळणारा अनुभव आणि क्रीमी टेक्स्चर
आणि थंडगार गोडवा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतो. होममेड आईस्क्रीम आपण घरी सुद्धा करू शकतो, बाजारातही खाऊ शकतो, पण घरी बनवलेल्या आईस्क्रीमचा जो आनंद असतो तो विकत आणणाऱ्या आईस्क्रीम पेक्षा भरपूर असतो. आता हे आपण चांगलं थंड करून घेतलेलं आहे. आता ह्यामध्ये आपण इसेन्स घालूया. व्हॅनिला इसेन्स आहे, 2 ते 3 थेंब टाकूया आपण. आणि थोडीशी वरतून परत एकदा ड्रायफ्रुट्स आपण हे करून ठेवलेलं आहे. क्रश ते घालूया. टूटी फ्रुटी घालूया. परत एकदा मिक्स करूया. आणि आपण हे ग्लासामध्ये काढणार आहोत, कारण आपल्याला मोल्टमध्ये भरायचं आहे, आईस्क्रीम मोल्टमध्ये. तर आपण ग्लासामध्ये काढून घेऊया. आता आपण यामध्ये भरूया आईस्क्रीम. तर आता आपण हे असं मस्त त्याचं वरचं झाकण लावून घेऊया. आणि 5 ते 6 तास किंवा ओव्हरनाईट, रात्रभर आपण असंच फ्रीजरमध्ये ठेवायचं. सकाळी उठल्यावर बघायचं आपलं आईस्क्रीम कसं झालं. हे असं आपण मस्त फ्रीजरमध्ये ठेवूया. आणि मी 1 लिटरचं केलं होतं, त्याच्यामुळे अजून आपलं उरलेलं आहे. तर आपण हे असे प्लॅस्टिकचे आपले डबे असतात, त्याच्यामध्ये सुद्धा आपण करू शकतो आईस्क्रीम. वरतून छान ड्रायफ्रुट्स घालायचे. आणि टूटी फ्रुटी घालूया थोडं. आणि हे सुद्धा आपण झाकण लावून फ्रीजरमध्ये ठेवूया. तर आपण रात्रभर आईस्क्रीम मस्त आईस्क्रीम मोल्डमध्ये करून ठेवलं होतं ओव्हरनाईट. तर आता आपण बघूया कसं झालेलं आहे आईस्क्रीम आपलं काढून. बघू शकता तुम्ही, सुंदर झालेलं आहे. आता आपण सर्व काढून घेऊया. तर हे असं मस्त आपण घरच्या घरी बनवलेलं होममेड आईस्क्रीम आहे. अगदी उन्हाळ्यात सहकुटुंबासोबत आनंद घेण्यासाठी हे अगदी होममेड आईस्क्रीम एक परफेक्ट डेझर्ट आहे. तर अशा प्रकारे मी छान आईस्क्रीम, कुल्फी म्हणू शकता, आईस्क्रीम म्हणू शकता, करून दाखवलेलं आहे. मी इथे कस्टर्ड, विकफिल्डचं कस्टर्ड वापरलेलं आहे. तर तुम्ही कॉर्नफ्लोअर किंवा मिल्क पावडर वापरली तरी पण सुंदर आईस्क्रीम होतं. माझ्याकडं होतं हे विकफिल्डचं कस्टर्ड, त्यामुळे मी ते वापरून हे आईस्क्रीम केलेलं आहे. अगदी सुंदर होतं, अगदी मार्केट स्टाईल. तुम्ही बघू शकता. आपण कट करून दाखवते मी तुम्हाला. अगदी सुंदर झालेलं आहे. मी आताच फ्रीजमधून काढलेलं आहे, त्याच्यामुळे ते अजून हे झालेलं नाही आहे. थोडंसं कडकच आहे. थोड्या वेळाने ते मेल्ट होईल. तरी पण मी तुम्हाला दाखवते एक पीस कट करून. अगदी सुंदर होतं, चवीला सुद्धा अगदी. बघू शकता तुम्ही कसं झालेलं आहे आईस्क्रीम. जवळून सुद्धा अगदी मार्केट
स्टाईल सुंदर झालेला आहे। ही कुल्फी सुद्धा बघा तुम्ही, अगदी सुंदर झालेली आहे। तर अशी उन्हाळ्यामध्ये लहान मुलांसाठी मोठ्यांसाठी अगदी सहकुटुंब आनंद लुटण्यासाठी घरच्या घरी असं होममेड आईस्क्रीम अगदी काही साहित्य न लागता कमी साहित्यामध्ये होतं आणि आपण घरी केल्यामुळे तो आनंद एक वेगळाच असतो। त्याच्यामुळे सर्व आनंदाने ह्याचा आनंद लुटतात। तर तुम्ही सुद्धा असं माझं आईस्क्रीम तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही सुद्धा असं आईस्क्रीम करून तुम्ही सुद्धा आनंद लुटा आणि मला कमेंटमध्ये सांगा की कशी झाले आईस्क्रीम। चला तर मंडळी, भेटू आपण पुढच्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय।